लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेरकार बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। लाडक्या बहिणींना गुढीपाडवाच्या आधीच सणाची मोठी भेट मिळणार आहे। बघा, बहिणींसाठी आता गुढीपाडवाला एक मोठी भेट मिळणार आहे। जसं महिला दिनानिमित्त तुम्हाला 2 हप्ते मिळाले आहे, फेब्रुवारीचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला देण्यात आला आहे, तसंच आता तुम्हाला गुढीपाडव्याला एक मोठं गिफ्ट तुम्हाला देण्यात येणार आहे। शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। बहिणींना आता गुढीपाडव्याला मोठं गिफ्ट आम्ही देऊ असं शासनाने ठराव केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिलचा हप्ता आता सुरू केलेला आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी तुम्हाला आताच देतो की एप्रिलचा हप्ता आता सुरू झालेला आहे। याच महिन्यामध्ये तुम्हाला एप्रिलचा हप्ता वाटप सुरू होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगून दिलं, एप्रिलचा हप्ता आम्ही सुरू करणार। गुढीपाडवाच्या अगोदर तुमच्या खात्यात आम्ही पैसे जमा करणार आणि गुढीपाडवाला 2 मोठे गिफ्ट तुम्हाला देण्यात येणार आहे। शासनाचा एक मोठा निर्णय झालेला आहे। बहिणींना आता 10वा हप्ता 25,000 रुपये अनुदान आणि एक साडी सुद्धा मिळणार आहे। बघा, 3 निर्णय आपल्याकडे आलेले आहे। आता तुम्हाला 10वा हप्ता मिळणार आहे एप्रिलचा, 25,000 रुपये अनुदान। बघा, सर्वात मोठी अपडेट आहे, 25,000 रुपये अनुदान तुम्हाला मिळणार आहे आणि गुढीपाडव्याला एक साडी सुद्धा तुम्हाला आता देण्यात येणार आहे। आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे की बहिणींना एक साडी आम्ही देणार आहोत। कोणाला देण्यात येणार आहे, 25,000 रुपये अनुदान कोणाला मिळणार आहे, सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो। शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला 25,000 रुपये अनुदान सुद्धा भेटलं पाहिजे आणि एक साडी सुद्धा तुम्हाला गुढीपाडव्याच्या निमित्तानं तुम्हाला भेटली पाहिजे। म्हणून तुम्ही हे काम करून घेणं गरजेचं आहे। सर्व बहिणींना सर्वात आधी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलो आहे की बहिणींना आता गुढीपाडव्याला 2 मोठे गिफ्ट मिळणार आहे आणि एप्रिलचा हप्ता सुद्धा वाटप सुरू होणार आहे। कोणाकोणाला देण्यात येणार आहे ते शासनाने माहिती सुद्धा जाहीर केलेली आहे। महिलांना गुढीपाडवाच्या आधीच मोठे भेट मिळणार आहे, म्हणजे गुढीपाडव्याच्या आधीच तुम्हाला एक मोठं गिफ्ट मिळणार आहे। आदित्यताई तटकरे आणि सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथदादा शिंदे आणि स्वतः अजितदादा सर्वांना सांगत आहे की बहिणींना, बघा अजितदादा पवार यांनी काय म्हटलं आहे इथं पाहू शकता तुम्ही, लाडक्या बहिणींना 10वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। स्पष्टपणे त्यांनी माहिती दिलेली आहे की सर्व बहिणींच्या खात्यात आम्ही 10वा हप्ता वाटपचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि सोबतच गुढीपाडवाचं एक मोठे गिफ्ट सुद्धा आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या अकाउंटलाच ते पैसे आम्ही देणार आहोत। कोणकोणते गिफ्ट असणार आहे, 25,000 रुपये कसं येणार आहे, सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो। सर्वात अगोदर तुम्ही इथं पाहू शकता, सर्व बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता आणि सोबतच त्याचबरोबर 10 ते 25,000 रुपये एक वेळेचे अनुदान, तसेच 24 लाख महिलांना साडी मिळणार आहे। बघा, सर्वात मोठी अनुदान आता पुढे तुम्ही पाहू शकता, 24 लाख बहिणी अशा असणार आहेत त्यांना साडी मिळणार आहे। सर्व बहिणींना देण्यात येणार नाही, पण 24 लाख बहिणींना साडी मिळणार आहे। आता या 24 लाख बहिणींमध्ये तुमचं नाव येणार की नाही आणि तुम्हाला तुमचं नाव कसं घेऊन जायचं आहे ती सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ पहा, पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे। कारण जर तुम्हाला 25,000 रुपयाचा अनुदान आणि 24 लाख बहिणींमध्ये साडींमध्ये जर तुम्हाला नाव घ्यायचं असेल, कारण साडी खूप महाग आहे, फक्त 24 लाख बहिणींना जी साडी देण्याचं गुढीपाडवाला ठरवले आहे। बघा, बहिणींसाठी आता हे जे सरकार आहे हे सरकार देणारं आहे असं सिद्ध करण्यासाठी त्यांच्यावर विरोधकांनी वेगवेगळ्या टीका केलेल्या आहे की तुम्ही 2500 रुपये, तुम्ही 2100 रुपये वाटप करणार का नाही करणार, ते सुद्धा त्यांच्यावर टीका आहे। त्याचबरोबर या सर्व टीकांना आता त्यांनी काय केलं आहे की बहिणींना आता साडी वाटपचा कार्यक्रम सुरू केलेला आहे, जेणेकरून विरोधकांची बोलती बंद झाली पाहिजे आणि सोबतच 25,000 रुपयाचा अनुदान देऊन सर्व बहिणींना सर्वात आधी या आनंदाची बातमी दिलेली आहे। बघा, आता काय म्हणाले आदित्यताई तटकरे, 4 ते 5 दिवसांमध्ये हप्ता वाटप सुरू होणार आहे। फक्त आदित्यताई तटकरे यांनी वेळापत्रक जाहीर केलेलं आहे। बघा, आता आदित्यताई तटकरे महिला व बाल विकास मंत्री यांनी जाहीर केलेलं आहे 4 ते 5 दिवसांमध्ये सर्वांना हप्ता वाटप होणार आहे। ज्यांना मेसेज आला नसेल त्यांना 4 ते 5 दिवसांमध्ये तुम्हाला मेसेज येणार आहे। गुढीपाडव्याच्या आधीच तुम्हाला हे मोठं गिफ्ट मिळणार आहे। बघा, इथं माहिती आपल्याकडे आलेली आहे। एप्रिलच्या हप्त्यासोबत बहिणींना 2 वेगवेगळ्या याद्या तयार झालेल्या आहे। बघा,
बहिणींसाठी आता 2 याद्या तयार करण्यात आलेल्या आहे। इथं पाहू शकता 2 याद्या आपल्याकडे आलेल्या आहे। आता या यादींमध्ये कसं असणार आहे, 2 यादींमध्ये कसं नाव आहे बघा। पहिली जी यादी असणार आहे ती अनुदानाची यादी असणार आहे, म्हणजे ही पहिली यादीमध्ये तुम्हाला 25,000 रुपये जे देण्यात येणार आहे, या पहिल्या यादीमध्ये ज्या बहिणींचं नाव असेल त्यांना 25,000 रुपये देणार आहे। आणि ही दुसरी जी यादी असणार आहे बघा, इथं ही दुसरी यादीमध्ये एक साडी तुम्हाला देण्यात येणार आहे। इथं पाहू शकता एक साडी तुम्हाला मिळणार आहे। आता या दुसऱ्या यादीमध्ये 25 लाख बहिणी असणार आहे। 25 लाख बहिणींना या यादीमध्ये ज्यांचं नाव असेल त्यांना एक साडी शासनाकडून मिळणार आहे। आता या यादीमध्ये कसं नाव शोधू शकता, पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का दुसऱ्या यादीमध्ये, असं नाही की पहिल्या यादीमध्ये नाव असेल तर दुसऱ्या यादीमध्ये तुमचं नाव असणार नाही, असं काही नाही। दोघं यादीमध्ये जरी नाव असेल तरीसुद्धा तुम्हाला दोघांचे पैसे मिळणार आहे। एक यादीमध्ये साडीच्या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला साडी नक्की मिळेल, आणि अनुदानाच्या यादीमध्ये असेल तर अनुदान आणि सोबतच साडीसुद्धा मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला अनुदानाच्या यादीमध्ये पहिल्या यादीमध्ये नाव असेल ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, आणि दुसऱ्या यादीमध्ये नाव असेल ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। साडीसुद्धा मिळणार आहे आणि अनुदानाचे पैसेसुद्धा मिळणार आहे। आणि ज्या बहिणींचं अनुदानात या नाव आलं असेल, साडीमध्ये नाव आलं नसेल तर त्यांना अनुदान नक्की मिळणार आहे। आणि ज्या बहिणींचं या साडीच्या यादीमध्ये नाव असेल, अनुदानाच्या यादीमध्ये नाव नसेल तर त्यांना साडी नक्की मिळणार आहे। असं घाबरायचं काही गरज नाही, तुम्हाला ज्या यादीमध्ये नाव असेल ते नक्कीच तुम्हाला देण्यात येणार आहे। बघा, सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। तुम्हाला 25,000 रुपये अनुदान साडीच्या यादीमध्ये नंबर लावण्यासाठी काय करायचं आहे हे लगेच पाहून घ्या। बघा, 2 याद्या आहे, या 2 याद्या आता सिलेक्ट होणार आहे। यामध्ये तुम्हाला कसं नाव चेक करायचं, तुमचं नाव कसं येईल ते त्यासाठी काय करावं लागेल ही माहिती मी तुम्हाला सांगतो, तरच तुम्हाला या यादीमध्ये नाव येईल। साडीच्या यादीमध्ये नाही तर अनुदानाच्या यादीमध्ये तुमचं नाव येणार आहे। बघा, काय करावं लागेल त्यासाठी माहिती मी तुम्हाला सांगतो। 10वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 6 जिल्हा असणार आहे। बघा, आता जो 10वा हप्ता वाटप सुरू होतोय त्यामध्ये पहिले 6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। पूर्ण 36 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, पण एक दिवसामध्ये 6 जिल्ह्यात पैसे वाटप होतील, त्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये 6 जिल्ह्यामध्ये, असंच तिसऱ्या चौथ्या दिनानिमित्त अशा 6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। आणि अनुदानाचे पैसे आणि साडीसुद्धा तसंच वाटप होणार आहे। आता जर तुम्हाला आत्तापर्यंत पैसे आले नसतील, जर तुम्हाला अजून साडी आली नसेल तर त्यासाठी 6 जिल्ह्यांची यादी आली आहे। मी तुम्हाला सर्वात अगोदर ज्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे ती यादी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। सर्वात अगोदर आपल्याकडे ती यादीसुद्धा आलेली आहे। सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, सगळे नियम आता काढलेले आहे। बघा, ज्या बहिणी आता नियमांमुळे बाहेर, म्हणजे त्या नियमांमुळे त्यांना आता बाहेर काढलेलं आहे, त्यांना फक्त आता हे 4च नियम ठेवण्यात आलेले आहे। बघा, लाडकी बहीण योजनेसाठी भरपूर काही वेगवेगळे नियम त्यांनी लागू केलेले आहे, आणि त्या नियमांमुळे भरपूर अशा बहिणींना अपात्र ठरलेले आहेत। पण आता सगळे नियम काढण्यात आलेले आहे, फक्त 4च महत्त्वाचे जे नियम आहेत ते ठेवण्यात आलेले आहे। आता हे 4 नियम कोणते आहे ते नक्कीच जाणून घ्या, कारण या नियमांचं पालन तुम्हाला करावंच लागेल, तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे। ज्या बहिणींना हे 4, बघा, ज्या बहिणींनी हे 4 नियम पाळणार नाही त्यांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही। बघा, आता हे सर्वात महत्त्वाचे 4 नियम असणार आहे। हे 4 नियम जर तुम्ही पाळले नाही तर तुम्हाला पुढील हप्ता अजिबात मिळणार नाही, म्हणून हे 4 नियम अतिशय महत्त्वाचे आहे। हे जाणून घ्या, तरच तुम्हाला यादीमध्ये नाव येणार आहे आणि पुढील हप्ता तुम्हाला मिळणार आहे। ठीक आहे, आता 4 नियमांपैकी पहिला जो नियम आहे तो सर्वात प्रथम जाणून घ्या, मग तुम्हाला टोटल 4 नियमांबद्दल माहिती देतो। सर्वात पहिला जो नियम आहे इथं पाहू शकता, सर्वात प्रथम जो नियम आहे तो म्हणजे लाडकी बहिणींसाठी घेतलेला आहे। ठीक आहे, आता लाडक्या बहिणींना, ठीक आहे, आता लाडक्या बहिणींना नवीन वर्षापासून म्हणजे आता 1 एप्रिल पासून 2100 रुपये मिळणार आहे। बघा, पहिला जो नियम घेण्यात आलेला आहे, पहिला जो नियम आहे तो 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे। ठीक आहे, पण तोही 1च तारखेला तुम्हाला देण्यात येणार आहे। हा सर्वात प्रथम तुम्हाला बदल करण्यात आलेला आहे। आणि सोबतच दर महिन्याचे पैसे 1 तारखेला जमा होणार। बघा, इथं सुद्धा आपल्याकडे आर्टिकल आलं आहे, दर महिन्याचे पैसे 1 तारखेला जमा होणार। आता बहिणींना वाट पाहायची अजिबात गरज नाही, सर्व बहिणींना 1 तारखेला त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील। आणि असा मेसेज देखील तुम्हाला येणार आहे, डिअर कस्टमर, युअर पेमेंट गव्हर्नमेंट लाडकी बहीण योजनेचे पैसे 2100 रुपये तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे, असा मेसेज सुद्धा तुम्हाला पाहायला
मिळणार आहे। ठीक आहे, या निर्णयानंतर बघा, या निर्णयानंतर महिलांना पैशांची म्हणजे हप्त्याची वाट पाहावं लागणार नाही। म्हणजे महिलांना पैसे किंवा हप्त्याची वाट पाहावं लागणार नाही। केंद्र सरकारने याचा पूर्णपणे मंजुरी दिलेली आहे। आता केंद्र सरकारने याला मंजुरी दिलेली आहे। सर्वप्रथम लाडक्या बहिणींना पैसे वाटप करा, तेही 1 तारखेला। यापुढे तारीख बदल झालेली नसावी। 1 तारीख आली की संपूर्ण महाराष्ट्रात पैसे वाटप झाले पाहिजे। आता केंद्राने सुद्धा एक मोठा निर्णय घेतलेला आहे। ठीक आहे, दुसरा निर्णय, आता दुसरा निर्णय सुद्धा लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आलेला आहे। दुसरा निर्णय सुद्धा लाडक्या बहिणींसाठीच घेण्यात आलेला आहे। तो म्हणजे बघा, आता तो कोणता निर्णय आहे? तो म्हणजे ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही, ठीक आहे, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही अशा महिलांसाठी हा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामध्ये त्यांनी काय घेतला निर्णय आपण पाहूया। अशा महिलांसाठी आता नवीन पोर्टल तयार करण्यात येणार आहे। बघा, आता या महिलांसाठी एक नवीन पोर्टल तयार करण्यात येणार आहे। त्यामुळे काय होणार की ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा पैसा मिळत नाही अशा महिलांना या नियमामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील। ते कसं होणार आहे? त्यासाठी त्यांनी एक नवीन पोर्टल सुद्धा तयार करण्यात आलेला आहे। ठीक आहे, आता म्हणजे बहिणींना आता नवीन फॉर्म भरता येणार आहे। आता बहिणींना, ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नव्हता किंवा ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरूनही पैसे आलेले नाही अशा बहिणींना आता नवीन फॉर्म सुद्धा भरता येईल आणि नवीन पोर्टल सुद्धा ओपन करण्यात आलेला आहे 1 जानेवारीपासून। ठीक आहे, 1 जानेवारीपासून तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता। तुमच्यासाठी पोर्टल सुद्धा ओपन करण्यात आलेला आहे। ठीक आहे, याचा फायदा कसा तुम्ही घेऊ शकता? याचा फायदा अशा महिलांना होणार आहे ज्यांना लाडकी बहीण योजनेचा 1 रुपये सुद्धा मिळालेला नाही। बघा, भरपूर अशा महिला आहेत, त्यांच्या कमेंट येतात की सर आम्हाला 1 रुपये सुद्धा आलेला नाही, लाडकी बहीण योजनेचा 1 रुपये सुद्धा आलेला नाही, किंवा अशा महिला असतात त्यांना 3500 रुपये आले, बाकीच्यांना 1500 रुपये आले, अशा काही महिला आहेत। अशा महिलांसाठी हे पोर्टल ओपन करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये तुमचं काही दुरुस्ती करायची असेल, तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही तो रिसबमिट करू शकता। असं एक ऑप्शन येणार आहे पोर्टलवर आणि त्या पोर्टलद्वारे तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे, संपूर्ण पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे 7500 आणि हा डिसेंबरचा 1500 रुपये असं टोटल तुम्हाला पैसे जमा होणार आहे। ठीक आहे, आता सर्वांसाठी हा नियम लागू करण्यात आलेला आहे। ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। ठीक आहे, आता तिसरा नियम आपण पाहूया की महिलांसाठी तिसरा नियम कोणता लागू केलेला आहे। तो तिसरा नियम जो लागू केलेला आहे तो सुद्धा लाडक्या बहिणींसाठी आहे। तिसरा जो नियम आहे तो म्हणजे महिलांना पिठाची गिरणी म्हणजे चक्की देण्याचा जो निर्णय होता तो आता मान्य झालेला आहे। आता केंद्र शासनाने, बघा, केंद्र शासनाने त्या निर्णयाला मंजुरी दिलेली आहे। म्हणजे सर्व महिलांना आचारसंहिता चालू असताना त्यांनी एक निर्णय घेतलेला होता की महिलांना पिठाची गिरणी म्हणजे घरकुट्टी जी म्हणतात तिला, चक्की, ते देण्यात येणार आहे। आता सर्व महिलांना देण्यात येणार आहे, फक्त त्यावर काहीतरी त्यांनी मान्यता नव्हती, पण आता मान्यता सुद्धा झालेली आहे। आता तुमच्यासाठी हा नियम लागू झालेला आहे की ज्या महिलांना, बघा, आता तुम्हाला जर चक्की मिळवायची असेल तर तुम्हाला हे काम करावं लागेल तरच तुम्हाला चक्की देण्यात येणार आहे। ठीक आहे, ज्या महिलांना पिठाची गिरणीसाठी अर्ज केला होता, बघा, ज्या महिलांनी पिठाची गिरणीसाठी अर्ज केला न होता, बघा, पिठाची गिरणीसाठी ज्यांनी अर्ज न केला होता आता नवीन फॉर्म भरता येणार आहे। बघा, सर्व लाडक्या बहिणींना घरोघरी चक्की मिळणार आहे। आता म्हणजे ज्या महिलांनी पिठाची गिरणीसाठी फॉर्म भरलेला नव्हता आता अशा महिलांना देखील नवीन फॉर्म भरण्याची संधी दिली जाणार आहे। नवीन पोर्टल ओपन करण्यात येणार आहे। पण ज्या महिलांनी फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी, ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना भरायची गरज नाही, त्यांना ऑटोमॅटिकली त्यांच्या घरपोच, जसे की आता एक किट वाटप चालू आहे भांड्यांची, तसंच तुम्हाला पिठाची गिरणी सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणून बहिणींनी ताबडतोबपणे जसंही हा फॉर्म सुरू झाला लगेच पिठाची गिरणीसाठी अप्लाय करून द्या, जेणेकरून जसं तुम्हाला भांडे वाटप झाले तसंच तुम्हाला पिठाची गिरणीसुद्धा वाटप होणार आहे। असा तिसरा निर्णयाला सुद्धा मान्यता झालेली आहे।
आता शेवटचा निर्णय पाहण्या अगोदर आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल, व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चौथा नियम पाहू शकता तुम्ही। चौथा निर्णय आहे अन्नपूर्णा योजनेबाबत। आता अन्नपूर्णा योजनेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, याला सुद्धा शासनाने मान्यता दिली आहे। आता जे अन्नपूर्णा योजनेचे 2500 रुपये मिळत होते बघा, तुम्हाला आतापर्यंत अन्नपूर्णा योजनेचे 2500 रुपये मिळत होते, आता ते वाढून 3000 करण्यात आलेले आहे। महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। ज्यांना 2500 रुपये येत होते, आता अशा महिलांना 3000 रुपये देण्याचा त्यांनी ठराव केलेला आहे आणि 3000 रुपयेला सुद्धा मान्यता झालेली आहे। महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। फक्त गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असणे गरजेचं आहे आणि तुम्ही अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरलेला असावा तरच लाभ मिळणार। फक्त तुमचं गॅस कनेक्शन जे आहे ते फक्त तुमच्या नावावर असणे गरजेचं आहे, म्हणजे महिलांच्या नावावर असणे गरजेचं आहे आणि अन्नपूर्णा योजनेचा तुम्ही फॉर्म भरलेला असावा। ठीक आहे, जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला 3000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून, म्हणजेच तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा सुद्धा लाभ तुम्हाला दिला जातोय। 500 रुपयाची यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे अन्नपूर्णा योजनेचा यामध्ये। ठीक आहे, आता असं 4 नियम बदल करण्यात आलेला आहे। ठीक आहे, इथं लाडकी बहीण योजनेबद्दल असे महाराष्ट्र शासनाने नवीन नियम लागू झालेले आहे। ठीक आहे, महिलांसाठी या नियमांमुळे नक्कीच फायदा होईल। बघा, आता महिलांसाठी या नियमांचा नक्कीच फायदा होईल। या 4 जे नियम लागू करण्यात आलेले यांचा फायदा महिलांना होणारच आहे आणि या नियमांचं आणण्याचं कारण म्हणजे महिलांचं सशक्तीकरण वाढवण्यासाठी हे 4 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत। ठीक आहे, आता जे नवीन नियम लागू झाले आणि असं नवनवीन माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जी पण नवीन अपडेट येते महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात जी पण नवीन अपडेट येते सर्वात अगोदर पाहण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा।